मुक्ताईनगरच्या कोथळी गावामध्ये संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांचा कहर, मुलींच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक, पोलीस ठाण्यात दाखल. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शिवसेना भाजपमध्ये विलीन करा, अमित शहांनी एकनाथ शिंदेंना स्पष्ट सांगितल्याचा संजय राऊतांचा गौप्यस्फोट. शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केल्याचाही दावा. वेस्ट इंडीजमधला पहाटेचा संवाद खराच, राऊतांचा दावा. चर्चा खोटी असल्याचं असेल तर सावरकरांची शपथ घेऊन सांगा, असंही आव्हान. ठाकरेंच्या कुंभस्नानाच्या आरोपांवरती भाजप आणि संघाचं हिंदुत्व बोगस असल्याचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा. ठाकरेंची सेना आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करेल. छावा पाहिल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवारांचा नाराजीचा सूर, शत्रूचा विरोध उघड, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज. ट्विटद्वारे रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांची भविष्यवाणी. राजकीय तर्कवितर्कांना वेग, धनंजय मुंडेंकडून अद्यापही प्रतिक्रियेची प्रतीक्षा. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे चिरंजीव भाजपचे आमदार संतोष दानवे यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून धमकी. ऑडिओ क्लिप व्हायरल. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार हिमवृष्टी. काश्मीरमध्ये मार्च महिन्यामध्ये जानेवारीसारखं हवामान, तर हिमाचलमध्ये शिमल्यापासून मनालीपर्यंत पसरली बर्फाची चादर. जनजीवन विस्कळीत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये साखळीतला अखेरचा सामना. भारत अर्शदीप पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंना संधी देणार का, याचीही उत्कंठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.